नमस्कार, सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आज आपण पटकन होणारी खमंग खुसखुशीत अशी कोथिंबीरीची वडी बनवणार आहोत। तर ही वडी तुम्ही प्रवासामध्ये 2 ते 3 दिवस घेऊन जाऊ शकता, अगदी छान राहते। तर आता आपण तीच बनवूयात। त्यासाठी मी काय घेतले, इथं कोथिंबीर घेतलेली आहे। यातील ज्या काड्या आहेत त्या सगळ्या मी काढून टाकलेत। छान कवळी कवळी कोथिंबीर घेतली। तर आता कोथिंबीर कात्रीच्या साहाय्याने कट करून घ्यायची। जर तुम्हाला चाकूच्या साहाय्याने व्यवस्थित कट करता येत असेल तर तुम्ही चाकूने सुद्धा कट करू शकता। इथं मी किचन मध्ये जी कात्री असते त्याने ही कोथिंबीर व्यवस्थित कट करून घेतली आहे। यामध्ये शक्यतो काड्या येऊन द्यायच्या नाहीत। तर आता आपण सर्व कोथिंबीर अशा पद्धतीने बारीक चिरून घेऊयात। बारीक चिरलेली कोथिंबीर एका ताटामध्ये काढून घेतली आहे मी आणि मिक्सरचं भांडं घेतलंय। यामध्ये थोडासा लसूण आणि हिरवी मिरची छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे। आता मिरची आणि लसणाची जी पेस्ट आहे ती या कोथिंबीरीमध्ये मिसळूयात। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं आहे आणि थोडंसं हिंग। तर थोडंसं हिंग, यामध्ये थोडंसं मीठ, सर्व छान असं एकत्र करून घेऊयात आणि यामध्ये बेसन पीठ टाकत राहायचे। एकदाच सगळं बेसन पीठ टाकायचं नाही, थोडं थोडं टाकत राहायचे, कारण आपल्याला यामध्ये कमी प्रमाणामध्ये बेसन पीठ वापरायचे, म्हणजेच आपली जी वडी आहे ती खुसखुशीत आणि खमंग होते। तर मिक्सरचं भांडं व्यवस्थित असं पाणी टाकून मी धुवून घेतले आणि ते पण पाणी यामध्ये मिसळले। थोडं बेसन पीठ आणखीन टाकून घेतले। कोथिंबीर जी बारीक चिरलेली आहे यामध्ये थोडं थोडं बेसन पीठ मिक्स करते मी, तुम्ही बघू शकता, एकदाच टाकायचं नाहीये। थोडीशी हळद, हे सर्व छान असं एकत्र करून घेतल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि छान असे ह्याचे 2 गोळे बनवून घ्यायचे ते, कारण आपल्याला हे जे पीठ आहे ते वाफवून घ्यायचे। तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये हे वाफवून घेऊ शकता। तर या पद्धतीने हातावर तुम्ही छान असे लांब असे गोळे करून घ्यायचे ते, जेणेकरून आपल्याला ती नंतर जी वडी आहे ती व्यवस्थित कट करता येते। तर 2 लाट्यांचं मी अशा पद्धतीने बनवून घेतले, तुम्ही बघू शकता। जास्त कोथिंबीर आणि कमी बेसन पीठ, त्यामुळे ज्या वड्या ज्या आहेत त्या छान अशा खमंग होतात। तर दोन्ही लाट्यांचा अशा पद्धतीने मी आकार देऊन घेतलाय, म्हणजे ते स्टीमर मध्ये व्यवस्थित ठेवता येईल। तर स्टीमर मधल्या जी ताटली आहे तिला पण आपण तेल लावून घेऊयात। तर स्टीमर मी गॅसवर ठेवला होता। आता ही ताटली जी आहे यामध्ये ह्या वड्याचं पीठ आपण ठेवूयात आणि स्टीम करून घेऊयात। साधारणतः 20 मिनिटं झालेले आहेत। आपल्या ज्या कोथिंबीर वड्या आहेत त्या व्यवस्थित स्टीम झालेत, चाकूला अजिबात चिटकत नाहीयेत। तर खाली काढून घेतले। आता हे थंड होऊन द्यायचे, गरम कट करता येत नाही, हाताला चटके बसतात, त्यामुळे हे थंड होऊन दिले मी आणि त्यानंतर आपण ह्याला कट करून घेऊयात। तर चाकूने अशा पद्धतीने छान अशा एकसारख्या वड्या कापून घ्यायच्या आहेत। तर सर्व कोथिंबीर वड्या आता आपण चाकूच्या साहाय्याने कट करून घेऊयात। तुम्ही बघू शकता एकदम छान असं स्टीम झाले, त्यामुळे व्यवस्थित असं कट होतं। तर सर्व कट करून घेतल्यात मी वड्या, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला याला तळून घ्यायचे। तर त्यासाठी मी तेल गॅसवर गरम करायला ठेवले। तेल व्यवस्थित गरम झालं की आता आपण या वड्या यामध्ये तळून घेऊयात। कमी गॅसवर छान असा ब्राउन कलर येईपर्यंत वड्या आता तळून घ्यायच्या। तर दोन्ही साइडनी व्यवस्थित तळायच्यात, म्हणजे त्या खमंग होतात आणि तेल पण पकडत नाहीत। तर तुम्ही बघू शकता आपल्या वड्या दोन्ही साइडनी मी असं व्यवस्थित असं तळून घेतलेल्या आहेत। तर छान असा रंग आलाय। आता आपल्याला याला काढून घ्यायचे। नंतर जेवढ्या वड्या मी कट करून घेतल्यात तेवढ्या सगळ्या याच पद्धतीने दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असं तळून घेतलेत। तर सर्व वड्या मी
तळून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने झाऱ्यामध्ये नितळून घ्यायचं आहे, म्हणजे एक्स्ट्राचं तेल आहे ते नितळलं जाईल. तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे आपल्या कोथिंबीरीच्या वड्याला. तर तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की या पद्धतीने तुम्ही जी कोथिंबीरीची वडी बनवली ती कशी झाली. माझ्या अशा वेगवेगळ्या रेसिपींची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर माझ्यासोबत असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा.